नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड CET या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, टॉपिक फर्स्ट बुद्धिमत्ता म्हणजेच मेंटल ॲबिलिटी किंवा ज्याला आपण इंटेलिजन्स टेस्ट असं म्हणतो. विद्यार्थी मित्रो, या घटकातील आपण उपघटक तर्कसंगती ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो, तसेच अक्षरमाला ज्याला आपण लेटर सिरीज असं म्हणतो, हे दोन उपघटक पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया विद्यार्थी मित्रो, उपघटक तर्कसंगती व अक्षरमाला. विद्यार्थी मित्रो, BED CET सिलेबस यामध्ये मेंटल ॲबिलिटी हे 40 गुणांसाठी आहे. त्यात 40 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. जनरल नॉलेज 30 गुणांसाठी 30 प्रश्न, टीचिंग ॲप्टिट्यूड 30 प्रश्न 30 गुण, असे एकंदरीत 100 प्रश्न 100 गुण. ही बाब आपणास माहीत आहे. पैकी मेंटल ॲबिलिटीमध्ये जो पहिले दोन घटक आहेत ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, रिझनिंग ॲबिलिटीज म्हणजेच तर्क क्षमता, यामध्ये आपल्याला तर्क लावून आपलं उत्तर जे आहे ते शोधायचं असतं. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला जो दिलेला प्रश्न आहे तो आपण पाहूया. काय सांगतोय प्रश्न? इफ नोएडा इज रिटन ॲज हा शब्द OPJEB असा लिहिला तर दिल्ली हा शब्द त्याच भाषेत कसा लिहावा? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन्स दिलेले आहेत. यामागे आपल्याला कशा प्रकारे शोधायचं आहे याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रो, नोएडा या शब्दातील प्रत्येक अक्षर एक पाऊल पुढे सरकत आहे. म्हणजेच यातलं जे अक्षर आहेत विद्यार्थी मित्रो, नोएडा NOIDA हे प्रत्येक अक्षर आपल्याला पुढं सरकलेलं एकने पाहायला मिळत आहे. तर त्याच भाषेमध्ये आपल्याला दिल्ली हा शब्द तयार करायचा आहे. म्हणजेच दिल्लीतील जे अक्षर आहेत विद्यार्थी मित्रो, म्हणजेच DELH आणि I हे अक्षर जे आहेत विद्यार्थी मित्रो, ते एक एक पाऊल काय होतील, पुढे सरकतील. तर दिल्लीमधील अक्षर आपण पाहायचे आहेत. त्यानंतर त्याचं कोडिंग करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, दिल्लीमधील D साठी आपल्याला त्याचं पुढचं अक्षर जे आहे विद्यार्थी मित्रो ते म्हणजेच E. त्यानंतर E साठी ईच्या पुढचं अक्षर जे आहे विद्यार्थी मित्रो एक पाऊल म्हणजेच F. त्यानंतर L साठी जे अक्षर आहे विद्यार्थी मित्रो ते M. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, H साठीचं जे अक्षर आहे ते अक्षर म्हणजेच पुढचं अक्षर I. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, I जे आहे त्याच्या पुढचं अक्षर येईल ते म्हणजेच कॅपिटल J. तर विद्यार्थी मित्रो, या प्रकारचा ऑप्शन असणारा ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आपल्याला तर्कसंगती लावायची आहे. तर्कक्षमता आपली काय करायची आहे, सिद्ध करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न. समजा मालिका 6, 11, 21, 16, 21, 36 आणि 56 आहे. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? म्हणजेच विद्यार्थी मित्रो, पुढं जे अक्षर पुढं जो अक्षर म्हणजेच पुढे येणारी जी संख्या आहे, तर संख्या आहे विद्यार्थी मित्रो, पुढे येणारी संख्या कोणती, म्हणजे 56 नंतर काय यायला पाहिजे असा हा प्रश्न. विद्यार्थी मित्रो, स्पष्टीकरणात आपल्याला असं पाहायला मिळेल, दिलेल्या मालिकेत 5च्या सलग गुणाकारांची वाढ आहे. म्हणजेच +5 नंतर +10 नंतर +15 म्हणजेच 5च्या पटीमध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळत आहे. पुढचे अंक जे आलेले आहेत विद्यार्थी मित्रो ते आपल्याला 5च्या पटीमध्ये वाढलेले पाहायला मिळतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, पहिला जो 6 आहे आणि 11 ह्या दोघांमध्ये काय झालेलं आहे, 5 ॲड झालेला आहे, 5 वाढलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, 11 व 10 याच्यामध्ये 5च्या दुपटीने म्हणजेच 5च्या पटीमध्ये दुपटीने आपल्याला संख्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. 11 आणि 10 21 आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, 21 व 36 यामध्ये 5ची तिसरी पट म्हणजेच 15 ॲड झालेले पाहायला मिळतात. म्हणून 21चे अधिक 15 36 झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढच्या दोन संख्येमध्ये पण लगातार तेच झालेलं आहे. 5च्या चौपट संख्या आलेली आहे. 5च्या चौपट म्हणजेच 20 ही संख्या जी आहे विद्यार्थी मित्रो ती मागील संख्येमध्ये ॲड करण्यात आलेली आहे, वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपलं येणारं जे संख्या आहे, येणारं जे उत्तर आहे त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर 5च्या पटीतली पुढची संख्या म्हणजेच 25 त्यामध्ये ॲड करावी लागतील. विद्यार्थी मित्रो, जर आपण 25 ॲड केले म्हणजेच 56 अधिक पुढची पट म्हणजेच 25 आपण ॲड केल्यानंतर आपलं येणारं जे उत्तर आहे ते आपल्याला 81 आलेलं पाहायला मिळतं.
विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 91, 2 21, 3 52, 4 81. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 81 आपलं करेक्ट उत्तर होय. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्याला तार्किकता वापरायची आहे. त्यामध्ये अक्षराशी निगडीत असणारे तसेच विद्यार्थी मित्रो आपल्याला संख्येशी निगडीत असणारे ज्याला आपण अक्षरमाला व संख्यामाला म्हणतो यावर या आधारित प्रश्न आपल्याला या संदर्भात आलेले पाहायला मिळतात. असाच तर्क लावून विद्यार्थी मित्रो तार्किक क्षमता लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. विद्यार्थी मित्रो पुढचा जो प्रश्न आहे तोही तार्किक संगती या घटकातीलच आहे, ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो. खालील शब्दांची अर्थपूर्ण मांडणी करा असा आपल्याला प्रश्न दिला विद्यार्थी मित्रो. तर आपल्याला काही शब्द दिलेत पुढं, ते शब्द आपण सर्वप्रथम वाचायचे आहेत. सूर्य, पाऊस, मूल, इंद्रधनुष्य, आनंदी. विद्यार्थी मित्रो 5 शब्दांचा जो समूह दिलेला आहे यावरून आपल्याला एक तार्किक त्यांचा काय लावायचा आहे, क्रम लावायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो इथे दिलेले जे शब्द आहेत तर सर्वप्रथम आपल्याला माहीत आहे अगोदर पाऊस पडेल, म्हणजेच विद्यार्थी मित्रो पाऊस पडल्यानंतर आपल्याला जी कंडिशन आलेली पाहायला भेटते त्यामध्ये नंतर दुसरी बाब जी आहे विद्यार्थी मित्रो इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी पाऊस पडल्यानंतर दुसरी गरज असते ती म्हणजेच सूर्याची. तर ज्यावेळेस सूर्य विद्यार्थी मित्रो अपोजिट डायरेक्शनला असतो, विरुद्ध दिशेला असतो, त्याच वेळेस इंद्रधनुष्य तयार होतो. म्हणजेच पावसाच्या विरुद्ध दिशेला सूर्य असणं गरजेचं आहे. तर तो सूर्य विद्यार्थी मित्रो एक तर मावळतीला किंवा आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे सकाळी आपल्याला तो तशा प्रकारे पाहायला मिळतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूला जर पाऊस पडत असेल तर नक्कीच इंद्रधनुष्य तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ऐन मध्याह्नाच्या वेळी आपल्याला कधीही इंद्रधनुष्य पाहायला मिळत नाही, ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो सूर्य व पाऊस एका दिशेने येत असून आपण त्याच्या विरुद्ध दिशेला जर आपण उभे असू तर त्याप्रमाणे आपल्याला इंद्रधनुष्य तयार झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो म्हणजेच 1 नंबरला पाऊस पडणं गरजेचं आहे, 2 नंबरला सूर्याची स्थिती म्हणजेच त्याची कंडिशन, तो कोठे आहे, पोझिशन काय आहे, हे एक महत्त्वाचं बाब आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो तयार काय होईल तर इंद्रधनुष्य म्हणजे पहिली कंडिशन पाऊस पडणे, दुसरी कंडिशन सूर्य विरुद्ध बाजूला असणे, तिसरी कंडिशन इंद्रधनुष्य तयार होणे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 4 नंबरला तिथं पाहणारी मुले असतील, मूल असेल तर विद्यार्थी मित्रो ते आपल्याला आनंदी झालेलं पाहायला मिळेल. म्हणजे हा सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळतो. पाऊस पडणे, त्यानंतर सूर्य विरुद्ध दिशेला असणे, त्यानंतर विद्यार्थी मित्रो 3 नंबरला इंद्रधनुष्य तयार होणे, तो इंद्रधनुष्य मुलाने पाहणे व त्याने हर्षित होणे, आनंदित होणे, असा आपल्याला क्रम पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रो उत्तराचे जे आपले पर्याय आहेत सर्व पर्यायामध्ये आपल्याला ह्याचा सिक्वेन्स आपल्याला अगोदर मांडून घ्यावा लागेल. तो म्हणजेच विद्यार्थी मित्रो 2, त्यानंतर 1, त्यानंतर विद्यार्थी मित्रो 4, त्यानंतर 3 व 5 असा सिक्वेन्स असलेला जो पर्याय आहे विद्यार्थी मित्रो ते आपलं उत्तर असणार आहे. ते आपण चेस केलं असता ऑप्शन 1 करेक्ट उत्तर ठरते. अशा प्रकारे आपल्याला याची उत्तरं सॉल्व्ह करायची आहेत, पाहायचे आहेत. विद्यार्थी मित्रो स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन्स म्हणजेच विधाने आणि निष्कर्ष यामध्ये आपल्याला विधान दिलेलं असतं, वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्याचा निष्कर्ष आपल्याला कन्क्लुजन दिलेला असतो आणि तो कन्क्लुजन आपल्याला ऑप्शनमध्ये करेक्ट आहे, इनकरेक्ट आहे किंवा त्याचा सिक्वेन्स ज्या गोष्टी आपल्याला तिथं प्रश्नामध्ये सांगितल्या असतील त्या कराव्या लागतात. तर चला पाहूया दिलेल्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलं आहे. तर विधान आपल्याला काय सांगतं आहे, जर डॉक्टर बनणे सोपे असेल तर मला डॉक्टर व्हायचे नाही. एक मुलगा किंवा एक विद्यार्थी असं म्हणतो आहे जर डॉक्टर बनणं सोपं असेल तर मला डॉक्टर व्हायला आवडणार नाही, मला डॉक्टर व्हायचं नाही असं त्याचं म्हणणं आहे. तर ह्याच्यावरून आपला जे विधान आहे त्याची गृहीतकं जी आहेत विद्यार्थी मित्रो ह्या वाक्याचा अर्थ त्यांनी गृहीतकात कसा लक्षात घेतला आहे तर उमेदवाराला व्यावसायिक व्हायचे आहे म्हणून तो डॉक्टर होऊ इच्छित नाही असा त्याचा अर्थ आहे का. 2, एखाद्याला कष्टाने मिळवलेली गोष्ट साध्य करायची असते, सहजपणे मिळालेली किंवा जिला कुणी करत नाही म्हणून मिळालेली गोष्ट त्यांना मिळवायची नसते असा त्याचा अर्थ आहे का, असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. आणि खाली पर्याय दिलेले विद्यार्थी मित्र 4, गृहीतक 1 हे खरं आहे म्हणजे उमेदवाराला व्यावसायिक व्हायचं आहे म्हणून तो डॉक्टर होणार नाही. विद्यार्थी मित्र हे वाक्य चूक आहे, कारण डॉक्टर हा एक व्यवसाय आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या, म्हणजे ते व्यावसायिक कोर्स आहे. तर विद्यार्थी मित्रो गृहीतक 1 आपलं उत्तर खरं असणार नाही, म्हणजेच गृहीतक 1 खरं आहे हे उत्तर आपलं नाही. 2, गृहीतक 2 खरे आहे. तर विद्यार्थी मित्रो गृहीतक 2 आपल्याला काय सांगतंय तर
एखाद्याला कष्टाने मिळवलेली गोष्ट साध्य करायची असते म्हणून तो सहजपणे डॉक्टर होत असेल तर मला डॉक्टर व्हायचं नाही असं म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. तर विद्यार्थी मित्रो, हे गृहीतक खरं आहे. म्हणजेच ऑप्शन 2 हे खरं गृहीतक आहे. तर विद्यार्थी मित्रो, बाकीचे पर्यायसुद्धा आपण चेक करून पाहिजे आहेत, तपासून पाहिजे आहेत. तर ऑप्शन 2 खरे आहे असा असणारा एकच पर्याय आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन 2 हे होय. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तोही तार्किकतेवर आधारित. रुग्णालयात नेहमीच असते. काय असते? 1 डॉक्टर, 2 नर्स, 3 पलंग, 4 वरीलपैकी काहीही नाही. विद्यार्थी मित्रो, डॉक्टरमध्ये सगळ्या डॉक्टर जे आहे ही बाब तिथं उपलब्ध असेल तरच रुग्णालयाला अर्थ आहे. तिथे नर्स असून चालणार नाही. म्हणजे नर्स लागतात परंतु नुसत्या नर्सच असतील तर चालणार नाही, नुसते कॉटच असतील तर चालणार नाही. म्हणजेच 1 नंबरची प्रायोरिटी ही डॉक्टर्सना आहे. तर तिथं डॉक्टर्स असणं गरजेचं होय. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, बागेतील सर्व फुले लाल आहेत. विद्यार्थी मित्रो, बागेतील सर्व फुले लाल असतात म्हणजे आहेत हे आपण लक्षात घ्या. म्हणजे कुठले फुलं आहेत हे त्यांनी सांगितलं नाही, पण सगळेच फुलं तिथं त्या बागेमध्ये सगळे फुलं लाल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पहिल्या वाक्याचं. दुसऱ्या वाक्याचं काय म्हणणं आहे? काही फुले गुलाबाची आहेत. विद्यार्थी मित्रो, लाल फुले गुलाबाचीही असू शकतात आणि इतरही असू शकतात. म्हणजे पहिलं जे वाक्य आहे त्याला दुजोरा देणारं दुसरं वाक्य होय. म्हणजे दोन्ही वाक्ये एकाच पठडीतले आहेत, सारखेच आहेत. तिसरं वाक्य काय सांगते पहा, बागेतील सर्व गुलाब लाल आहेत. विद्यार्थी मित्रो, एकही वाक्य विरोधात गेलेलं नाही आहे. पहिल्या वाक्याचं म्हणणं आहे की बागेतील सर्व फुले लाल आहेत, ती गुलाबाची असो किंवा इतर कुठलीही असो. त्यानंतर काही गुलाबाची फुले लाल आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो, बागेतील सर्व गुलाब लाल आहेत. म्हणजे काही गुलाबाची फुले लाल आहेत याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रो की गुलाबाची जे जे फुलं तिथं आहेत ते लाल आहेत, म्हणजे इतर रंगाचा गुलाब नाही हे लक्षात घ्या. म्हणजे तिन्ही वाक्ये एकसारखे आहेत. त्यानंतर पहिली 2 विधाने सत्य असल्यास तिसरे विधान सत्य असेल का? तर विद्यार्थी मित्रो, 100% हे 2 वाक्ये वरचे जर सत्य आहेत तर तिसरं वाक्यसुद्धा सत्य असणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, आपले जे पर्याय आहेत ते आपण पाहूया. पर्याय 1 खोटा आहे, पर्याय 2 खरा आहे, पर्याय 3 अनिश्चित आणि पर्याय 4 वरीलपैकी काहीही नाही. विद्यार्थी मित्रो, पर्याय 2 खरे हे आपलं करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आपले विद्यार्थी मित्रो, विधानाचे निष्कर्ष ज्याला आपण गृहीतक असं म्हणतो ते आपल्याला सॉर्ट आऊट करायचे आहेत, शोधायचे आहेत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण अक्षरमालिका आणि संख्यामालिका किंवा अंकमालिका असं म्हणतो, म्हणजेच लेटर सिरीज आणि नंबर सिरीज. विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथं एक अक्षरमालिका दिलेली आहे, अक्षरमाला दिली आहे. सर्वप्रथम आपण ती पाहायची आहे, त्यातला सिक्वेन्स लावायचा आहे. अजून एक बाब आपण आपल्याला ऑलरेडी सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रो. सर्वप्रथम आपण कक्षामध्ये म्हणजेच परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे एक कोरा कागद व पेन दिला जातो, तर विद्यार्थी मित्रो, आपण पेन सोबत ठेवायचा आहे. आपला निळा किंवा काळा पेन दोन्हीपैकी एक कुठलाही पेन चालतो, तो पेन सोबत राहू द्या. जरी परीक्षा ऑनलाईन असेल आणि आपण पेनच नाही न्यायचा असं काही करू नये, पेन सोबत असू द्या. परीक्षेसाठी काय काय बाबी आपल्याला सोबत न्यायच्या त्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. परंतु विद्यार्थी मित्रो, पेन सोबत असू द्या. आपलं CET सेलसुद्धा आपल्याला पेन पुरवत असतं, कागदही पुरवतं, ही बाब आपण लक्षात घ्या. परंतु आपण घरूनच पेन कागद घेऊन जायचं नाही, तर पेन आपला फक्त सोबत असू द्या. कागद CET सेल देत असतं. विद्यार्थी मित्रो, CET सेलने दिलेला जो कागद आहे त्यावरती आपण ABCD काढायची आहे. आणि विद्यार्थी मित्रो, ही काढल्यानंतर आपल्याला त्या ABCDला वरच्या साईडने 1 ते 26 हे जे आपले अक्षर आहेत विद्यार्थी मित्रो त्यांना नंबरिंग करायचं आहे. तसेच A ते Z हे जे अक्षर आहेत विद्यार्थी मित्रो त्याला उलटा अक्षर जे आहेत त्याला उलटा क्रमसुद्धा द्यायचा आहे. म्हणजेच ए अक्षराला परत खालूनसुद्धा नंबरिंग करायचं आहे, ते म्हणजे 26. आणि उलटा नंबरिंग करत करत विद्यार्थी मित्रो Z अक्षराला 1 नंबर आलेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे वरच्या आणि खालच्या बाजूने आपण अशा प्रकारे त्याला नंबरिंग करून घ्यायचं आहे. आणि हे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो ते नंबरिंगवर आधारित आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. तर दिलेली जी सिरीज आहे विद्यार्थी मित्रो, यामध्ये सिरीजमध्ये अक्षर जे बदलत आहेत, म्हणजे पीच्या जागेवर इथं जर EM येत असेल, EMच्या जागेवर जर इथं P येत असेल आणि Kच्या जागेवर विद्यार्थी मित्रो परत K येत असेल, तर आपण त्याचा सिक्वेन्स लक्षात घ्यायचा आहे. अक्षर कसे बदलत आहात तर ते आपल्याला त्या संख्येवरून कळेल विद्यार्थी मित्रो, आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, आपलं उत्तर शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये ऑप्शन 4 KMP आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो,
AIBJCK डॅश म्हणजेच विद्यार्थी मित्र डॅशच्या जाग्यावर ह्या अक्षरमालेत कुठले अक्षर येतील असा हा प्रश्न. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 DI आपलं करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्र आपण इथे पाहू शकता त्यांनी आपल्याला एक सिक्वेन्स दिलेला आहे. तर पहिला अक्षर दिलेलं विद्यार्थी मित्र, त्यानंतर आय, त्यानंतर विद्यार्थी मित्र दुसरं अक्षर घेतलं, त्यानंतर जे घेतलं. ह्याचा अर्थ काय व्हायला आहे तर ABCD ही कंटिन्यू आहे व इथं सुरुवात आयपासून झालेली आहे. तर आयच्या पुढचे अक्षरसुद्धा आपल्याला इथं 3 अक्षर दिलेले ते कंटिन्यू आलेले पाहायला मिळतात. म्हणजे ए नंतर जर आय येत असेल तर बी नंतर विद्यार्थी मित्र आय नंतरचं अक्षर जे येईल, त्यानंतर सी नंतर विद्यार्थी मित्र जे नंतरचं पुढचं अक्षर के येईल. त्यानंतर आपल्याला माहिती आहे सी नंतर डी येत असतं, म्हणून विद्यार्थी मित्र पहिलं अक्षर डी आणि त्यानंतर के नंतर आपल्याला अशा प्रकारे सिक्वेन्स आलेला पाहायला मिळेल. ह्यासाठी विद्यार्थी मित्र आपण सर्वप्रथम लेटरला नंबरिंग करणं गरजेचं आहे. त्याहून आपल्याला आन्सर काय करता येतात, फाइंड आउट करता येतात, शोधता येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्र राहिले जे आपले उपघटक आहेत ते म्हणजेच ॲनालॉगी, ज्याला आपण उपमा देणं असं म्हणत असतो. त्यानंतर ऑड फाइंड मॅन ऑड आउट, ज्याला आपण विषम घटक शोधा असं म्हणत असतो. त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी, लॉजिकल प्रॉब्लेम्स, कोडिंग, डिकोडिंग हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.